नांदेड़ जिले के भोकर शहर और तालुका में दिन ब दिन अवैध शराब, नशीली सिंधी, मटका, गुटखा बेचा जा रहा है और ये बदमाश पुलिस प्रशासन से डरते नहीं हैं, जिससे नागरिकों में भय का माहौल पैदा हो गया है। इसके बारे में कई बार समाचारों और अखबारों पर खबरें लिखने पर भी कोई असर नहीं हुआ, तो पुलिस प्रशासन ने इसे रोकने के लिए अलग अलग तरीके से छापेमारी की और गुप्त सूचना के आधार पर भोकर में अवैध नशीली सिंधी का माल पकड़ा है। साथ ही भोकर शहर और ग्रामीण हलके से चोरी हुई 17 बाइक भी बरामद की गई हैं। ये इस महीने की दूसरी बड़ी कार्रवाई है। पुलिस से प्राप्त जानकारी ये है कि तारीख 14 को भोकर शहर में नागापुर रोड पर एक सिंधी ऑटो होने की विश्वसनीय सूचना मिलने पर पुलिस उप निरीक्षक दिगंबर पाटिल, पुलिस हेड कांस्टेबल नामदेव जाधव, साईं आर्किलवार, महिला पुलिस पवार, पुली हवलदार मोइन, इनकी एक टीम पहुंची और छापा मारकर लगभग 10,000 रुपए कीमत की नशीली सिंधी दारू और 50,000 रुपए कीमत का एक ऑटो, ऐसा कुल 60,000 रुपए का माल जब्त किया है। बताया गया है कि इस कार्रवाई में चंद्रकलाबाई जिंकलवाड़ और 2 अन्य आरोपी शामिल हैं। खासतौर पर इसी महीने की 5 तारीख को आरोपियों के पास से सिंधी और टेम्पो सहित कुल 7 लाख की रकम मिली और कार्रवाई हुई, लेकिन 9 दिन के भीतर नशीली सिंधी दारू फिर पकड़ाई गई है। भोकर तहसील के दिवशी बुद्रुक गांव में विजय सोनकांबले और नवीन गुड्डेवार, ये दोनों तेलंगाना और महाराष्ट्र हलके से बाइक चोरी करके बेचते हैं। इस खुफिया जानकारी के आधार पर भोकर पुलिस ने उपरोक्त दोनों को शेरसाट से लेकर पूछताछ करने पर उन्होंने चोरी की बात को कबूल किया। ये कार्रवाई पुलिस निरीक्षक नाना साहेब उबाले, इनके मार्गदर्शन में पुली उप निरीक्षक दिगंबर पटेल, विकास आड़े, दिलीप जाधव, परमेश्वर कलने, नामदेव जाधव, मोइन सैयद, गुरुदास आरेवार, इन्होंने की है। इस कार्रवाई पर जिला पुलिस अधिकारियों ने भोकर पुलिस के धड़ल्लेबाज कार्रवाई की सराहना करते हुए अभिनंदन किया है। भोकर जिला नांदेड़ से संवाददाता एम अनिल कुमार की रिपोर्ट। हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीचं प्रमाणामध्ये बऱ्याच वाढ झाली होती। त्या अनुषंगानं आम्ही गुप्त बातमीदार नेमून आणि आमची काही विशेष पथकं तयार करून शोध घेण्याचं ठरवलं। त्याच्यामध्ये आम्हाला एक विजय तुळशीराम सोनकांबळे नावाचा एक आरोपी मिळाला। त्याच्याकडून काही मोटारसायकल जप्त करण्यात आला आणि तो ज्या व्यक्तीला मोटारसायकल विकत होता किंवा त्याच्या मार्फतीने ट्रान्सफर करत होता असं शेख अल्ताफ शेख नन्ने हा एक रिसिव्हर आहे आणि या दोघांकडून आतापर्यंत भोकर पोलीस ठाण्यामध्ये 17 मोटारसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत की ज्याची किंमत 8,70,000 रुपये आहे। त्याच्यामध्ये आपल्या भोकर ठाण्याच्या 3 मोटारसायकल आहेत, एक तामसा पोलीस स्टेशनच्या आहे आणि इतर गाड्या कोणत्या पोलीस स्टेशनच्या आहेत त्याबद्दलचा शोध चालू आहे आणि अजूनही या प्रकरणी इतर आरोपी वाढण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे अजूनही गाड्या मिळण्याची शक्यता आहे। या गाड्या शोधण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील, एएसआय दिलीप जाधव, पोलीस हवालदार नामदेव जाधव, मोईन, परमेश्वर कळणे, आडकिलवार आणि 2 होमगार्ड वाजिद आणि अझर आणि काही आमचे नागरिक मित्र यांचाही आम्हाला उपयोग झालेला आहे। भोकर पोलीस ठाण्याअंतर्गत भोकर शहरातील बरेच नागरिक आणि पत्रकार मंडळींनी आम्हाला भोकर शहरामध्ये अवैध सिंधी विक्री होत आहे, जी की सर्वसामान्य जनतेच्या किंवा ते घेणाऱ्या लोकांच्या आरोग्यास अतिशय हानिकारक आहे, त्याच्यामुळे दुर्दैवी मृत्यू होऊ शकतात, अशा आम्हाला माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे आम्ही गोपनीय बातमीदार नेमले। अशा प्रकारे आपण चालू महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यात 2 मोठ्या रेड केलेल्या आहेत। 5 डिसेंबरला आपण साधारण 350 लिटर सिंधी आणि एक 7 लाख रुपयाचा टेम्पो असं 7,10,500 रुपयाचा माल जप्त केला। त्याचप्रमाणे आज रोजी सुद्धा गोपनीय माहितीवरून 10,500 रुपयाची सिंधी आणि एक 50,000 रुपयाचा रिअर ऑटो असा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि यापुढेही कुठल्याही प्रकारची अवैध सिंधी किंवा दारू चालणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। पहिल्या कारवाईमध्ये चंद्रकलाबाई जिंकलवाड आणि त्याच्यासोबत 2 आरोपी होते। आजच्या कारवाईमध्ये सुद्धा चंद्रकला जिंकलवाड आणि इतर 2 आरोपी असे प्रत्येक कारवाईमध्ये 3-3 आरोपींना आपण कारवाई केलेली आहे। आज जी सिंधीची कारवाई झाली त्याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील, पोलीस हवालदार नामदेव जाधव, महिला पोलीस कांस्टेबल पवार
पोलीस कॉन्स्टेबल आडखिलवार आणि पोलीस हवालदार मोईन यांचा या आजच्या रेडमध्ये सहभाग होता.